हॅलो. स्ट्रक्चर ऑफ ॲटम्स अँड न्यूक्लिआय या आपल्या 15व्या चॅप्टरचं आजचं हे दुसरं सेशन आणि याच्या सेशनमध्ये आपण बघणार आहोत रुदरफोर्ड्स ॲटॉमिक मॉडेल आणि त्यानंतर बघणार आहोत त्यातल्या डिफिकल्टीज. मागच्या सेशनमध्ये आपण थॉम्सन्स ॲटॉमिक मॉडेल बघितलं होतं, ज्याच्यामध्ये आपण त्याला प्लम पुडिंग मॉडेल असे का म्हणतात वगैरे हे सुद्धा बघितलं होतं. तर जिथे प्लम आहे तिथे ते इलेक्ट्रॉन्स आहेत असं आपण बघितलं होतं डिस्ट्रीब्यूट झालेले, आणि ही जी काही स्फिअर आहे ही पॉझिटिव्हली चार्ज स्फिअर आहे असं आपण म्हटलं होतं. म्हणजेच याचा अर्थ काय आहे बघा, इथे म्हटलंय इन थॉम्सन्स मॉडेल द पॉझिटिव्ह चार्ज वॉज युनिफॉर्मली स्प्रेड ओव्हर द लार्ज स्फिअर कॉन्स्टिट्युटिंग द ॲटम. म्हणजे जे काही पॉझिटिव्ह चार्ज आहेत ते युनिफॉर्मली स्प्रेड झालेले, जी काही पूर्ण स्फिअर आपण धरतो या स्ट्रक्चरमध्ये, ॲटमच्या स्ट्रक्चरमध्ये, त्याच्यामध्ये इलेक्ट्रॉन्सच्या पोझिशन आपण मागच्या वेळेला बघितल्या होत्या. आणि उरलेली जी काही स्पेस आहे, एम्प्टी स्पेस आहे, तिथे ॲक्च्युअली काय आहेत तर पॉझिटिव्ह चार्जेस आहेत आणि ते युनिफॉर्मली स्प्रेड झालेले आहेत त्या पूर्ण स्फिअरवरती असं आपण ॲझ्युम केलं होतं. पुढे काय म्हटलं बघा, द व्हॉल्यूम डेन्सिटी ऑफ द पॉझिटिव्ह चार्ज वुड दस बी व्हेरी स्मॉल and all of the incident alpha particles would get deflected only through very small angles. म्हणजेच इथे अर्थ असा आहे बघा, जर तुम्ही स्ट्रक्चरचा त्या विचार केलात, गेल्या सेशनमध्ये आपण बघितलं, तिथे आपल्या हे लक्षात आलंय बघा की जेवढे काही निगेटिव्ह चार्जेस आहेत, म्हणजे जेवढे काही इलेक्ट्रॉन्स आहेत, आपण त्याची पोझिशन पण बघितली होती, प्लम पुडिंग मॉडेल सुद्धा आपण बघितलं होतं, बरोबर आहे. तर तिथे आपल्याला काही ठिकाणी इलेक्ट्रॉन्स दिसले आणि उरलेले जे पूर्ण स्फिअर आहे त्याच्यामध्ये पॉझिटिव्ह चार्ज जो आहे तो स्प्रेड झालेला आहे असं आपण म्हटलं होतं. मग जेवढे इलेक्ट्रॉन्स आहेत तेवढाच काहीतरी पॉझिटिव्ह चार्ज असणार आहे, सो दॅट काय होईल की जो आपला ॲटम आहे तो इलेक्ट्रिकली न्यूट्रल होईल, बरोबर आहे. म्हणजे याचाच अर्थ जेवढे इलेक्ट्रॉन्स आहेत तेवढेच तिथे काय असले पाहिजेत, पॉझिटिव्ह चार्जेस असले पाहिजेत. आणि मग जे काही पॉझिटिव्ह चार्जेस आहेत ते केवळ थोड्याशा भागात स्प्रेड नव्हता, पूर्ण स्फिअरवर स्प्रेड झालेले आहेत. आणि म्हणून ती जी काही डेन्सिटी असेल त्या पॉझिटिव्ह चार्जेसची ती काय असणार आहे, खूप कमी असणार आहे. इट वुड बी व्हेरी स्मॉल. आणि पुढे काय म्हटलं बघा, अँड ऑल ऑफ द इन्सिडेंट अल्फा पार्टिकल्स वुड गेट डिफ्लेक्टेड ओनली थ्रू व्हेरी स्मॉल अँगल्स. त्याआधी पहिल्यांदा लक्षात घ्या की जो अल्फा पार्टिकल आहे याच्यावरती काय चार्ज असतो तर पॉझिटिव्ह चार्ज असतो. आणि मग जर आपण असा विचार केला तर आपण अल्फा पार्टिकल जर तिथे इन्सिडेंट केले आणि या पूर्ण स्फिअरवरती जिथे जिथे डिस्ट्रीब्यूट झालेला पॉझिटिव्ह चार्ज आहे, सो पॉझिटिव्ह चार्ज वरती जर आपण अल्फा पार्टिकलचा हा पॉझिटिव्ह चार्ज इन्सिडेंट केला तर काय होईल तर डिफ्लेक्शन होईल डेफिनेटली, कारण दोन्ही पॉझिटिव्ह चार्जेस आहेत. आणि सो डिफ्लेक्शन तर होणारच, पण त्याची जी डेन्सिटी आहे ती कमी असल्यामुळे जे डिफ्लेक्शन असेल ते सुद्धा काय असणार आहे, अगदी कमी अँगलचं असणार आहे. सो एकदम सिंपल सांगितलंय, अल्फा पार्टिकल्स वुड गेट डिफ्लेक्टेड ओनली थ्रू व्हेरी स्मॉल अँगल्स. पुढे काय म्हटलंय बघा, रुदरफोर्ड आर्ग्यूड दॅट द अल्फा पार्टिकल्स विच वेर डिफ्लेक्टेड बॅक must have encountered a massive particle with large positive charge so that it was repelled back. सो रुदरफोर्ड ने जे काही अल्फा पार्टिकल्सचा जो काही एक्सपेरिमेंट केला बेसिकली, अर्थात हा विषय जो आहे तो सगळ्यात पहिल्यांदा लक्षात घ्या. अल्फा पार्टिकलचा जो विषय आलाय की वुड गेट रिफ्लेक्टेड असं आपण जे पहिल्या पॅरामध्ये म्हटलंय, तर तिथे तुमच्या लक्षात आलं असेल की अल्फा पार्टिकल कुठे होतं तर थॉम्सन मॉडेलमध्ये कुठेही ऍक्च्युअल कंडिशनमध्ये दिसलं नव्हतं. या थॉम्सन मॉडेल नंतर एक गिगर मार्सडन एक्सपेरिमेंट आला, ओके, आणि त्याच्यानंतरचं हे मॉडिफिकेशन आहे. आता तुम्ही म्हणाल की मग हा गिगर मार्सडन एक्सपेरिमेंट कुठे आहे, तर तो आपल्या पुस्तकामध्ये आहे, पण या वर्षीच्या सिलेबसमधून तो कमी केलेला असल्यामुळे आपण त्याच्यावरचं डिस्कशन केलं नाही. तुमच्या माहितीसाठी जर हवं असेल तर तुम्ही त्याचा अभ्यास करू शकता की त्याच्यात नक्की काय म्हटलंय, ओके. आणि म्हणून हे लक्षात घ्या, तिथे जो एक्सपेरिमेंट केला गेला होता त्याच्यामध्ये हाच एक्सपेरिमेंट होता अल्फा पार्टिकल्सचा. सो रुदरफोर्डने आर्ग्युमेंट अशी केली होती की अल्फा पार्टिकल्स जे पूर्णपणे डिफ्लेक्ट झाले बॅक साईडला, म्हणजेच बरोबर जसे गेले तसेच परत आले, अशी जिथे कंडिशन झाली तिथे मात्र मग काय कंडिशन असली पाहिजे की तिथे खूप जास्त पॉझिटिव्ह चार्ज असला पाहिजे. कारण ज्या अर्थाने तो अल्फा पार्टिकल त्याच्यावर आपटून पुन्हा तसाच परत जातोय, याचा अर्थ तिथला जो पॉझिटिव्ह चार्ज आहे तो जास्त असला पाहिजे.
आणि मागच्या मॉडेलमध्ये आपण काय बघितलं की हा सगळा पॉझिटिव्ह चार्ज जो आहे तो बेसिकली त्या स्पिअरमध्ये डिस्ट्रीब्यूट झाला होता. मग जर तो युनिफॉर्मली जर का डिस्ट्रीब्यूट झाला असेल तर मग सेंटरला आपण जे म्हणतोय ज्या ठिकाणाहून तो जो काही अल्फा पार्टिकल होता तो बाउन्स बॅक झाला, तो गेलाच नसता कारण सगळीकडचा चार्ज सेम आहे. पण मग रुदरफोर्ड असं म्हणाले की त्या कंडिशनमध्ये अशी पोझिशन आहे की ज्या अर्थाने अल्फा पार्टिकल आत येतोय आणि जसाच्या तसा परत जातोय, सो तो अशी एक ठिकाण आहे तिथे की जिथे पूर्ण एक स्ट्रॉंग पॉझिटिव्ह चार्ज आहे आणि त्याच्यामुळेच हे जे डिफ्लेक्शन झालंय ते एक्झॅक्टली काय झालंय, तो डिफ्लेक्ट बॅक झालाय. आणि म्हणून त्यांनी असं कन्क्लुजन काढलं की तिथे कुठला तरी एक मॅसिव्ह पॉझिटिव्ह चार्ज असला पाहिजे. ते जे पिक्चर आहे ते तुमच्या समोर आणतो म्हणजे तुम्हाला आणखीन गोष्ट क्लिअर होईल की ज्यावेळेला अल्फा पार्टिकल्स इन्सिडेंट केले गेले त्यावेळेला काय काय घडलं आणि कसं कसं कन्क्लुजन रुदरफोर्डने काढलं हे मी तुम्हाला थोडक्यात समजावून सांगतो आणि मग तुमच्या लक्षात येईल की इथे कंडिशन काय होती आणि मग रुदरफोर्डने ते कन्क्लुजन का काढलं. तुमच्या समोर ठेवलाय बघा, हा जो सेटअप होता या सेटअप नुसार एक लीड बॉक्स तुम्हाला दिसतोय बघा, एक स्लिट दिसतीये आणि त्याच्यानंतर तुम्हाला दिसते एक गोल्ड फॉईल आणि मग याच्यामध्ये तुम्हाला दिसतोय तो रोटेटिंग डिटेक्टर आणि मग ह्या लीड बॉक्सच्या मध्ये जो काही रेडिओ ऍक्टिव्ह सबस्टन्स आहे याच्यातून काय होईल, अल्फा पार्टिकल बाहेर पडेल. म्हणजे हा जो की अल्फा पार्टिकलचा जो मारा आपण या ठिकाणी करणार आहोत तो बरोबर काय होईल तर या सगळ्या पूर्ण हे जे तुम्हाला आता इथे हा पिन होल दिसतो याच्यातून हे जे काही अल्फा पार्टिकल्स आहेत ते बाहेर पडतील आणि या स्लिटमधून किंवा पिन होलमधून आत जातील बघा आणि हे गोल्ड फॉईलच्या थ्रू पास झाल्याच्या नंतर त्याचं डिफ्लेक्शन बघा या ठिकाणी कसं दिसतंय. सो काही आहेत ते पुढे सरळ गेलेत, काही तिरके गेलेत आणि काही परत गेलेत, तर काही हा बघा हा जो एक्झॅक्टली आहे तो सरळ तसाच्या तसा पास झाला. मेजॉरिटीमध्ये अनडिफ्लेक्टेड पार्टिकल्स असं आपल्याला याला म्हणता येईल. ओके, आणि उरलेले थोडे डिफ्लेक्ट झालेले दिसत आहेत आपल्याला, काही मागच्या साईडला डिफ्लेक्ट झालेत आणि बेसिकली तुम्हाला इथे दिसतंय बघा हा एक्झॅक्टली पूर्णपणे रिबाउंड झालेला आपल्याला दिसतोय. सो ही जर कंडिशन आपण बघितली तर हे बघा हे पार्टिकल सरळ चाललेत आणि मग या कंडिशन मधले काहीच फक्त डिफ्लेक्ट होत आहेत बघा. हे बाकीचे जे लांबून जातात त्यांच्यावर काहीच फरक पडत नाही, पण जे की आत येत आहेत ते थोडेसे डिफ्लेक्ट होत आहेत बघा. आता याच्यामध्ये अचानक एक तुम्हाला असा दिसणार आहे पार्टिकल, अल्फा पार्टिकल की जो हा बघा हा या पद्धतीने रिव्हर्स गेला, हा सुद्धा रिव्हर्स गेला बघा. सो इकडचे जे आहेत ते थोडेसे डिफ्लेक्ट झाले, इथे सुद्धा परत डिफ्लेक्शन झालं. सो या पद्धतीने तुमच्या लक्षात आलंय. सो इथे मध्ये न्यूक्लियस आहे आपल्याला माहिती आहे. इथे काही अनडिफ्लेक्टेड पार्टिकल्स तुम्हाला दिसत आहेत, काही आहेत ते डिफ्लेक्टेड आहेत आणि काही आहेत ते रिबाउंडेड पार्टिकल्स आपल्याला या ठिकाणी दिसत आहेत. सो मग रुदरफोर्ड यांच्या लक्षात काय आलं बघा, तर काही ठराविक अल्फा पार्टिकल्स जे आहेत तीच फक्त काय झाली पूर्णपणे रिबाउंड झाली, म्हणजे जशीच्या तशी ज्या मार्गाने गेली त्याच मार्गाने परत आली. पण बरेचसे पार्टिकल्स म्हणजे जवळपास 99% आपण असं म्हणू शकतो की जी तशीच्या तशी पुढे गेली आणि काही जी होती ती थोड्या अँगलने डिफ्लेक्ट झाली, पण अगदी कमी जी काय ती रिबाउंड झाली, म्हणजे ज्या मार्गाने गेली त्याच मार्गाने परत आली. बरोबर आहे. म्हणजे याचा अर्थ की कुठेतरी जो काही आपण म्हणत होतो मगाशी तसाच एक मॅसिव्ह चार्ज असणार आहे जिथे पॉझिटिव्ह चार्ज आहे आणि तिथून तो जो काही अल्फा पार्टिकल आहे तो डिफ्लेक्ट होऊन परत तसाच गेलाय. पण हे करत असताना बघा जर आपण असं लक्षात घेतलं तर एक छोटासाच पार्ट आहे जो अप्रॉक्सिमेटली या स्पिअरच्या मध्यात आहे, त्याच ठिकाणी आपल्याला तो पॉझिटिव्ह चार्ज असेल असं त्यांना दिसलं, कारण त्याच ठिकाणी फक्त तेवढ्याच अंतरावरचे जे काही पार्टिकल्स होते अल्फा पार्टिकल्स तेवढेच परत गेले. म्हणून त्यांचं कन्क्लुजन काय आहे बघा, त्यांनी असं म्हटलंय, फ्रॉम द फॅक्ट दॅट एक्स्ट्रीमली स्मॉल नंबर ऑफ अल्फा पार्टिकल्स टर्न बॅक, खूपच कमी अल्फा पार्टिकल्स परत वळलेत जसेच्या तसे, while most others pass through almost undeflected. ऑलमोस्ट म्हणजे बऱ्यापैकी जे ते तसेच गेले, काही अगदी थोड्या अँगलने डिफ्लेक्ट झाले. सो ऑलमोस्ट असा शब्द इथे वापरलाय. He concluded that the positively charged particle in the atom must be very small in size and must contain most of the mass of the atom. म्हणजे याचाच अर्थ जो काही पॉझिटिव्ह चार्ज जे आहेत, जी काही पार्टिकल्स पॉझिटिव्हली चार्ज पार्टिकल्स आहेत ती कुठे असतील तर कुठेतरी एका ठिकाणी कॉन्सन्ट्रेट झाली असतील, पण खूप कमी साईज असेल, कारण खूपच कमी पार्टिकल्स काय झाली तर पूर्णपणे जशीच्या तशी परत गेली.
बरोबर आहे, म्हणजे तिथेच फक्त अडथळा झाला, बाकीच्या ठिकाणी जवळपास अनडेव्हिएटेड सगळी पार्टिकल्स जी ती पुढे गेली हे आपल्याला दिसलं. त्या डिटेक्टरने ते नोट डाऊन केलं होतं आणि त्यामुळे मग जिथे 100% बाउन्सिंग आहे जसंच्या तसं परत गेलंय त्याअर्थी जवळपास सगळंच मास तिथे आहे. सो काय म्हटलंय बघा इथे, फ्रॉम द एक्सपेरिमेंटल डेटा द साइज ऑफ द पार्टिकल वॉज फाउंड टू बी 10 फेम्टोमीटर, ब्रॅकेटमध्ये पुन्हा लिहिलंय 10⁻⁻15, कारण 1 फेम्टोमीटर म्हणजेच काय तर 10⁻⁻15 मीटर, म्हणजे जनरली आपण 10⁻3, -6, -9 इथपर्यंत जातो, मिली, मायक्रो करत नॅनो अशा पद्धतीने जातो. सो 10⁻⁻15चा जो फॅक्टर आहे त्याला आपण फेम्टोमीटर असं म्हणतो. याच्या आधी तुम्ही बघितलंही असेल 11वी मध्ये, पण हे तुमच्या लक्षात नसेल म्हणून पुन्हा एकदा त्याचा रिमाइंडर दिलाय त्यांनी ब्रॅकेटमध्ये. ओके, सो जी काही पार्टिकलची जी साईज आहे ती जवळपास 10 फेम्टोमीटर इतकी त्यांना मिळाली, एक्सपेरिमेंटल डेटावरून त्यांनी ठरवली. आणि पुढे असं म्हटलंय विच इज अबाउट 10⁻⁻5 टाइम्स द साइज ऑफ द ॲटम. सो जी काही ॲटमची साईज आहे त्याच्या किती पट तर 10⁻⁻5 इतकी पट असं म्हटलंय, म्हणजे किती कमी असेल साईज याचा तुम्ही विचार करू शकता. पुढे काय मेन्शन केलंय बघा, द व्हॉल्यूम ऑफ धिस पार्टिकल वॉज दस found to be about 10⁻⁻15 times that of an atom. He called this particle the nucleus of an atom. आणि मग हे जे काही पार्टिकल आहे जे की सेंटरला असणार आहे, आपण पुढे मेन्शन करून टाकणार आहोत, त्या पार्टिकलला त्यांनी मग पुढे नाव काय दिलं तर त्या ॲटमचं न्यूक्लियस, जिथे सगळा जो काही पॉझिटिव्ह चार्ज एका ठिकाणी कॉन्सन्ट्रेट झालेला आहे, जिथे सगळं मास कॉन्सन्ट्रेट झालंय त्या पार्टिकलला त्यांनी पुढे न्यूक्लियस हे नाव दिलं. पुढे काय म्हटलंय बघा, ही प्रपोज्ड दॅट द एंटायर पॉझिटिव्ह चार्ज अँड मोस्ट ऑफ द मास, म्हणजे 99.9% म्हणजे जवळपास सगळंच मास, म्हणजे अप्रॉक्सिमेटली आपल्या भाषेत सांगायचं तर 100% of the mass of an atom is concentrated in the central nucleus. So जे काही न्यूक्लियस आहे जे सेंटरला आहे तिथे 99.9% इतकं मास जे आहे ॲटमच्या ते कॉन्सन्ट्रेट झालेलं आहे. and the electrons revolve around it in the circular orbits similar to the revolution of the planets अराउंड द सन इन द सोलार सिस्टीम. म्हणजेच त्यांनी असं म्हटलंय की जो काही पॉझिटिव्ह चार्ज आहे हा न्यूक्लियस म्हणून आतमध्ये आहे आणि इलेक्ट्रॉन्स जे आहेत ते त्याच्या भोवती फिरतायत असं या मॉडेलमध्ये मांडण्यात आलं. म्हणजे आधीच्या मॉडेलमध्ये ज्या थॉम्सन मॉडेलचा आपण उल्लेख करत होतो त्याच्यामध्ये असं म्हटलं होतं इलेक्ट्रॉन्सच्या पोझिशन्स दाखवल्या होत्या आणि पूर्ण स्फिअर आहे त्याच्यामध्ये पॉझिटिव्ह चार्जेस जे आहेत ते स्प्रेड झालेले आहेत असं म्हटलंय. इथे पॉझिटिव्ह चार्जेस स्प्रेड नाही झालेत, पॉझिटिव्ह चार्ज एका ठिकाणी कॉन्सन्ट्रेट झालेत एका छोट्याशा स्फिअरमध्ये जे सेंटरला आहे आणि त्याला त्यांनी नाव काय दिलंय न्यूक्लियस. आणि मग त्याच्या भोवती सगळे निगेटिव्ह चार्जेस आहेत म्हणजेच इलेक्ट्रॉन्स आहेत ते कसे फिरतायत तर त्यांनी असं सांगितलंय सिमिलर टू द रिव्होल्युशन ऑफ द प्लॅनेट्स अराउंड द सन इन द सोलार सिस्टीम. म्हणजे ते पण मी तुम्हाला दाखवतो इलेक्ट्रॉन कशा पद्धतीने रोटेट होतो आणि आपली जी सोलार सिस्टीम आहे त्याचं काम कसं चालतं तेही मी तुम्हाला पटकन दाखवतो म्हणजे तुम्हाला ही कन्सेप्ट आणखीन लवकर क्लिअर होईल. तर हे आपलं ॲटमचं स्ट्रक्चर आहे आणि हा जे काही न्यूक्लियस आहे पॉझिटिव्हली चार्ज ते तुम्हाला दिसतंय आणि इलेक्ट्रॉन बघा कसा त्याच्या भोवती फिरतोय ते तुम्हाला दिसतोय. सो अशा पद्धतीने हे आपल्याला एक स्ट्रक्चर दिसतंय. न्यूक्लियस हा मधला पार्ट आहे आणि त्याच्या भोवती जो गोल फिरतोय जो छोटा स्पियर आहे त्याला आपण काय म्हणतो इलेक्ट्रॉन म्हणतो. सो अशा पद्धतीने इलेक्ट्रॉन हा नेहमी कसा फिरतोय तर गोलाकार फिरतोय. आणि जर आपण कंपॅरिझन केलं तर हे बघा सूर्याभोवती जी काही उरलेली प्लॅनेट जशी फिरतात तसंच न्यूक्लियस भोवती काय होतंय तर इलेक्ट्रॉन फिरतोय आणि म्हणून दिस मॉडेल इज ऑल्सो नोन ॲज प्लॅनेटरी मॉडेल ऑफ ॲन ॲटम असं या ठिकाणी आपल्याला दिसतंय. सो न्यूक्लियस आहे आणि त्याच्या भोवती इलेक्ट्रॉन जे आहेत ते काय होत आहेत तर हळूहळू आता इथे एकच इलेक्ट्रॉन प्रातिनिधिक स्वरूपामध्ये दाखवलंय. जसं जसं ॲटमचं स्ट्रक्चर असेल तसं इलेक्ट्रॉनची संख्या ही वेगवेगळी असणार आहे लक्षात घ्या. एकच इलेक्ट्रॉन नसतो हेही इथे मला या ठिकाणी तुम्हाला सांगायचं आहे. The revolution of electrons was necessary as without it the electrons would fall into the positively charged nucleus and the atom would collapse. सो इलेक्ट्रॉनचं जे रिव्होल्युशन आहे ते गरजेचंच होतं कारण जर इलेक्ट्रॉन हा गोल गोल जर फिरत राहिला नसता तर काय झालं असतं बघा आपलं नेहमीचं स्ट्रक्चर जे आपण म्हणतोय त्या पद्धतीने जर इलेक्ट्रॉन हा निगेटिव्हली चार्ज आहे
आणि न्यूक्लियस हा पॉझिटिव्हली चार्ज आहे, तर त्या परिस्थितीत मग काय होईल, तर जो निगेटिव्हली चार्ज इलेक्ट्रॉन आहे तो पॉझिटिव्हली चार्ज न्यूक्लियसकडे काय होईल, अट्रॅक्ट होईल आणि मग जो काही आपण स्ट्रक्चर म्हणतोय ॲटमचं ते कोलॅप्स होईल. आता काय झालंय, आतमध्ये न्यूक्लियस आहे आणि त्याच्या भोवती बरोबर काय होत आहेत, तर इलेक्ट्रॉन्स फिरत आहेत. आणि जर ते तसे फिरले नसते आणि समजा ते डायरेक्ट न्यूक्लियसकडे अट्रॅक्ट झाले असते तर याच्यामध्ये कुठलेही डिस्टन्स मेंटेन झालं नसतं, निगेटिव्ह चार्ज आणि पॉझिटिव्ह चार्जेस एकत्र आले असते आणि मग एक मोठा कोलॅप्स झाला असता. आणि त्यामुळे या ठिकाणी त्यांनी असं म्हटलंय की रिव्होल्युशन ऑफ इलेक्ट्रॉन्स वॉज नेसेसरी. तसं नसतं तर ॲटम काय झाला असता, तर कोलॅप्स झाला असता, असं या ठिकाणी नमूद केलेलं आहे. पुढे काय म्हटलंय बघा, द स्पेस बिटवीन द ऑर्बिट्स ऑफ द इलेक्ट्रॉन्स and the nucleus is mostly empty. So orbit of the electron, कारण आपण असं म्हणतो की जो पॉझिटिव्ह चार्ज आहे, जे काही न्यूक्लियस आहे ते बरोबर सेंटरला आहे असं आपण गृहीत धरलंय. आणि पुन्हा सगळे आपण त्याचे ऑर्बिट्स बघितले, त्याच्या ज्या कक्षा आहेत त्या ठराविक अंतरावरती आहेत. आपण जेव्हा मॉडेलचं चित्र बघतो त्यावेळेला आपल्याला माहिती आहे की ठराविक अंतरावरती आपल्याला त्या इलेक्ट्रॉनच्या कक्षा दिसतात, बरोबर आहे. आणि हे सगळं मला वाटतं 8वी 9वी मध्ये आपण हे सगळं बघितलंय की मध्ये न्यूक्लियस आहे आणि या सगळ्या त्या ऑर्बिट्स मध्ये काय आहेत, इलेक्ट्रॉन्स फिरतात वगैरे. सो याच्या मधल्या याच्यामध्ये काय झालंय, तर अजिबातच काहीच नाही आहे, पूर्ण स्पेस आहे असं तिथे म्हटलंय. अर्थातच हे आपण ऑलरेडी याचा अभ्यास केलेलाच आहे. ओके, सो मध्ये फक्त न्यूक्लियस आहे आणि जेवढ्या कक्षा आहेत तिथेच फक्त निगेटिव्ह चार्ज आहे. मधल्या याच्यामध्ये काय ना पॉझिटिव्ह चार्ज आहे ना निगेटिव्ह चार्ज आहे, एवढं इथे सिंपल म्हटलेलं आहे. Thus, the most alpha particles pass through this empty space undeflected, and a very few which are in direct line with the tiny nucleus or are extremely close to it get repelled and get deflected through large angle असं या ठिकाणी म्हटलंय बघा. सो याचा अर्थच असा आहे की जे काही न्यूक्लियस आहे ते सेंटरला आहे आणि भोवती सगळी स्फिअर आहे आणि जेवढे काही तुमचे अल्फा पार्टिकल्स आहेत ते बरोबर न्यूक्लियसच्या लाईनमध्ये होते, म्हणजे फारच कमी असतील की जे बरोबर त्याच लाईनमध्ये आले न्यूक्लियसच्या, तेवढेच फक्त रिबाउंड झाले, जसेच्या तसे परत गेले. पण या न्यूक्लियसच्या झोनमध्ये नसतील तर न्यूक्लियस पासून लांबच्या अंतरावरती जर असतील तर काय झाले, ते मगाच्या अॅनिमेशनमध्ये आपण बघितलं की ते सरळ जे वरच्या साईडला होते न्यूक्लियस मध्ये होता आणि ते अल्फा पार्टिकल्स जे कडेने जे जाणार होते, अगदी बाउंड्रीवरून जात होते, ते कोणत्याही प्रकारचं डिफ्लेक्शन न होता तसेच्या तसे पुढे गेले. आणि काही पार्टिकल्स आपण बघितली की जी थोडी न्यूक्लियसच्या जवळ होती, ज्याच्यावरती न्यूक्लियसने थेट इफेक्ट केला त्या पॉझिटिव्ह चार्जेसने, तिथे काय झालं, थोडंसं जे काय ते डिफ्लेक्शन तुम्हाला मिळालं. अशा पद्धतीने हे यांनी इथे नमूद केलेलं आहे. पुढे काय म्हटलंय बघा, धिस मॉडेल ऑल्सो एक्सप्लेन्स why no positive charged particles are emitted by atoms while negatively charged electrons are emitted. त्याचं कारण पण पुढे म्हटलंय बघा, this is because of large mass of the nucleus which does not get affected when the force is applied on the atom. कारण थोडक्यात आपल्याला असं म्हणायचंय की जो काही पॉझिटिव्ह चार्ज आहे तो युनिटी मध्ये आहे, तो एकत्र आहे, त्याच्यामुळे बाहेरच्या फोर्सचा त्या पॉझिटिव्ह चार्जेस वरती किंवा त्या न्यूक्लियस वरती जास्त फरक पडत नाही. पण इलेक्ट्रॉन जे आहेत ते सुटे सुटे फिरतायत, त्याच्यामुळे इलेक्ट्रॉन वरती त्या फोर्सचा डायरेक्ट इफेक्ट पडतो आणि त्यामुळे जे काही पॉझिटिव्ह चार्जेस आहेत ते एमिट होत नाहीत, पण निगेटिव्हली चार्ज जे काही पार्टिकल्स आहेत म्हणजे जे काही इलेक्ट्रॉन्स आहेत ते एमिट या स्ट्रक्चरमध्ये होताना आपल्याला दिसतात. आणि एवढं सगळं असलं तरी याही मॉडेलमध्ये काही डिफिकल्टीज होत्या आणि त्याचा अभ्यास करणार आहोत आपण आपल्या पुढच्या आर्टिकलमध्ये. तर बघा काय म्हटलंय, दो दिस मॉडेल इन इट्स बेसिक फॉर्म इज स्टील एक्सेप्टेड, इट फेस्ड सर्टन डिफिकल्टीज. सो बेसिक जे स्ट्रक्चर सांगितलेलं होतं की मध्ये न्यूक्लियस असेल आणि त्याच्याभोवती मग इलेक्ट्रॉन जे फिरत असतील, हे जे बेसिक स्ट्रक्चर त्यांनी सांगितलं हे जरी एक्सेप्ट केलं गेलं तरी याच्यामध्ये काही सर्टन डिफिकल्टीज होत्या. कुठल्या डिफिकल्टीज होत्या तर बघा काय म्हटलंय, वी नो फ्रॉम मॅक्सवेल्स इक्वेशन्स दॅट ॲक्सेलरेटेड चार्ज एमिट इलेक्ट्रोमॅग्नेटिक रेडिएशन. म्हणजे मॅक्सवेलची एकूण 4 इक्वेशन्स आहेत बेसिकली, तर त्याच्यातून आपल्याला माहिती आहे की ॲक्सेलरेटेड चार्ज एमिट्स इलेक्ट्रोमॅग्नेटिक रेडिएशन आणि त्यामुळे जर ॲक्सेलरेटेड चार्ज असेल तर तो इलेक्ट्रोमॅग्नेटिक रेडिएशन्स बाहेर टाकतो, हे आपल्याला माहिती आहे.
An electron in Rutherford's model moves uniformly along a circular orbit around the nucleus. हेही आपल्याला माहिती आहे की जे काही इलेक्ट्रॉन्स आहेत ते काय होतात, आपण असं म्हटलंय की न्यूक्लियसच्या भोवती सर्क्युलर ऑर्बिट मध्ये फिरतायत आणि युनिफॉर्मली फिरतायत, हे आपण बघितलेलं आहे. पुढे काय म्हटलंय बघा, इवन दो द मॅग्निट्यूड ऑफ इट्स वेलॉसिटी इज कॉन्स्टंट, म्हणजे वेलॉसिटीची मॅग्निट्यूड जरी कॉन्स्टंट असली, याचा अर्थ स्पीड जरी कॉन्स्टंट असली, वेलॉसिटीची मॅग्निट्यूड म्हणजेच काय तर स्पीड. सो स्पीड जरी कॉन्स्टंट असली तरी इट्स डिरेक्शन चेंजेस कंटिन्युअसली. सो त्याची जी डायरेक्शन आहे की डिरेक्शन जी आहे ती कंटिन्युअसली चेंज होते आणि त्यामुळे अशा प्रकारच्या मोशनला आपण काय म्हणतो, ऍक्सलरेटेड मोशन असं म्हणतो. सो पहिल्या चॅप्टरमध्ये आपण रोटेशनल डायनामिक्स मध्ये बघितलंय सर्क्युलर मोशनच्या त्या पार्टमध्ये की अशा प्रकारचं मोशन जे आहे त्याला आपण ऍक्सलरेटेड मोशन असं म्हणतो. आणि मग काय होईल, मग अशा आपण त्याचा उल्लेख केला होता तेच होईल बघा. काय म्हटलंय बघा, दस the electron should emit the electromagnetic radiation continuously. So accelerated motion आहे. आणि पुन्हा एकदा मी तुम्हाला दाखवतो म्हणजे तुमच्या लक्षात येईल. बघा थोडंसं मागे जाऊन हे बघा, इथे आपण काय म्हटलंय, ऍक्सलरेटेड चार्ज असेल तर तो इलेक्ट्रोमॅग्नेटिक रेडिएशन बाहेर टाकतो. आणि आपल्या केसमध्ये आपण काय म्हटलंय की इथलं जे मोशन आहे इलेक्ट्रॉनचं ते काय आहे, ऍक्सलरेटेड मोशन आहे. भले जरी त्याची स्पीड कॉन्स्टंट असली तरी डिरेक्शन बदलत असल्यामुळे कंटिन्युअसली या मोशनला आपण ऍक्सलरेटेड मोशन म्हणतो. बरोबर. सो इथे ते असं म्हणतायत की दस द इलेक्ट्रॉन शुड एमिट द इलेक्ट्रोमॅग्नेटिक रेडिएशन कंटिन्युअसली. बरोबर आहे, कारण ऍक्सलरेटेड मोशन आहे आणि त्यामुळे हा जो इलेक्ट्रॉन आहे तो इलेक्ट्रोमॅग्नेटिक रेडिएशन बाहेर टाकतोय कंटिन्युअसली. पुढे काय म्हटलं बघा, ऑल्सो ॲज इट एमिट्स द रेडिएशन, ज्या अर्थाने तो रेडिएशन बाहेर टाकतोय त्या अर्थाने काय होईल, काहीतरी एनर्जी बाहेर एमिट केली जाते. इट्स एनर्जी वुड डिक्रीज अँड कॉन्सिक्वेंटली द रेडियस ऑफ इट्स ऑर्बिट वुड डिक्रीज कंटिन्युअसली. म्हणजे जरी तो त्या ऑर्बिटमध्ये जरी फिरत असला असं मेन्शन केलं असेल तरीही रेडिएशन एमिट करत असल्यामुळे त्याची एनर्जी कमी होईल आणि आपोआपच काय होईल तर त्या ऑर्बिटची रेडियस सुद्धा कमी कमी होत जाईल. म्हणजे जो बाहेर फिरतानाचा जो इलेक्ट्रॉन दिसतोय तो हळूहळू काय होईल, त्याची रेडियस कमी कमी होत जाईल. आणि मग पुढे असं म्हटलंय, इट वुड देन स्पायरल इन टू द न्यूक्लियस कॉझिंग द ॲटम्स टू कोलॅप्स अँड लॉस इट्स ॲटॉमिक प्रॉपर्टीज. आणि म्हणजेच जी काही रेडियस आहे ती हळूहळू कमी कमी होत जाणार. सो स्प्रिंग ऍक्शन सारखं काय होईल, हळूहळू त्याची रेडियस म्हणजे आतमध्ये आतमध्ये असा तो जो इलेक्ट्रॉन आहे तो आतमध्ये येत जाईल आणि एकदाच काय होईल तो त्या न्यूक्लियसकडे अट्रॅक्ट होणार आहे. बरोबर, कारण तो निगेटिव्हली चार्ज आहे आणि न्यूक्लियस पॉझिटिव्हली चार्ज आहे. आणि मग सगळ्या ज्या काही प्रॉपर्टीज आहेत त्या काय होतील, तिथल्या नष्ट होतील. कारण ॲटमच्या स्ट्रक्चरमध्ये तुम्ही काय म्हटलंय की आतमध्ये न्यूक्लियस आहे आणि इलेक्ट्रॉन त्याच्या भोवती फिरतायत कंटिन्युअसली. ते बाहेर फिरता फिरता समजा हळूहळू हळूहळू आत आले आणि मग काय झाले, येऊन त्याच्यावरती धडकले तर जे स्ट्रक्चर आहे ते पूर्णपणे लॉस होईल. हा इथला मेजर ड्रॉबॅक होता असं म्हणता येईल. सो बघा पुढे काय म्हटले, ॲज द इलेक्ट्रॉन लॉसेस एनर्जी इट्स वेलॉसिटी चेंजेस कंटिन्युअसली अँड द फ्रिक्वेन्सी ऑफ द रेडिएशन एमिटेड वुड ऑल्सो चेंज कंटिन्युअसली ॲज इट मूव्स टुवर्ड्स द न्यूक्लियस. म्हणजे याचा अर्थ असा आहे की जर का इलेक्ट्रॉन हा एनर्जी लॉस करत असेल तर त्यावेळेला त्याची जी वेलॉसिटी आहे ती कंटिन्युअसली चेंज होत राहील आणि त्याचबरोबर जी काही रेडिएशन आहे एमिट होणारी त्याची सुद्धा जी काही फ्रिक्वेन्सी आहे ती सुद्धा कंटिन्युअसली चेंज होत राहील ज्या वेळेला इलेक्ट्रॉन हा न्यूक्लियसच्या दिशेने येईल. पण असं काहीही घडताना दिसलेलं नाही. कारण प्रत्यक्षामध्ये जर बघायला गेलं तर बघा इथे काय म्हटलंय, फर्स्टली मोस्ट ॲटम्स आर व्हेरी स्टेबल. सो जे काही सगळे ॲटम्स आहेत ते व्हेरी स्टेबल आहेत. त्यामुळे जे आपण असं म्हणतोय की इलेक्ट्रॉन फिरता फिरता आतमध्ये येईल आणि न्यूक्लियसला धडकेल असं काहीही घडलेलं नाही. आणि दुसरं, दे डू नॉट कॉन्स्टंटली एमिट इलेक्ट्रोमॅग्नेटिक रेडिएशन. सो ते कॉन्स्टंटली कुठल्याही प्रकारचं इलेक्ट्रोमॅग्नेटिक रेडिएशन एमिट करत नव्हते इलेक्ट्रॉन्स. आणि पुढे म्हटलंय अँड डेफिनेटली नॉट ऑफ व्हेरिंग फ्रिक्वेन्सी. म्हणजे जे काही इलेक्ट्रोमॅग्नेटिक रेडिएशन इथे म्हटलं होतं की बदलत्या फ्रिक्वेन्सीचं असायला पाहिजे, तर तसंही काही घडलेलं नव्हतं. सगळ्यात महत्वाची गोष्ट काय होती बघा, द ॲटम्स हॅव टू बी गिव्हन एनर्जी. सो ॲटमना एनर्जी देण्याची गरज पडत होती. फॉर एक्झाम्पल बाय हिटिंग फॉर देम टू एबल टू एमिट द रेडिएशन. सो जर
रेडिएशन एमिट करायचे असतील तर ॲटमला बाहेरून हीट एनर्जी सप्लाय करावी लागत होती. आणि परत पुढे काय म्हटलंय बघा, अँड इव्हन देन, आणि तसं असून सुद्धा दे एमिट इलेक्ट्रोमॅग्नेटिक रेडिएशन्स ऑफ पर्टिक्युलर फ्रिक्वेन्सीज, आणि असं असून सुद्धा ते काही पर्टिक्युलर फ्रिक्वेन्सीच्याच इलेक्ट्रोमॅग्नेटिक रेडिएशन एमिट करत होते. हे आपण पुढच्या सेक्शनमध्ये बघणारच आहोत. सो या सगळ्या बेसिसवरती रुदरफोर्डचं जे ॲटॉमिक मॉडेल आहे ते फेल गेलं असं आपल्याला म्हणता येईल.